नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 जून 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे, ज्याचं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे. तर हा जो काही ब्रिज आहे त्याची उंची किती आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी 359 मीटर एवढी त्याची उंची आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. 100 नाही 200% हा प्रश्न या ठिकाणी एक्झाम मध्ये विचारला जाणार. ठीक आहे, हा जो काही ब्रिज आहे या ब्रिज बद्दल काही 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की या ब्रिजची टोटल लांबी आहे 1315 मीटर लांबी आहे, उंची आहे 359 मीटर. चिनाब नदीपासून या पुलाची ही उंची आहे. याच्यासाठी खर्च लागला जवळपास 43,780 कोटी रुपये. लोकार्पण झालेलं आहे 6 जून 2025 ला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं इनॉग्रेशन झालेलं आहे. या पुलावरून कटरा श्रीनगर ही वंदे भारत ट्रेन या ठिकाणी धावलेली आहे आणि उधमपूर श्रीनगर बारामुला रेल्वे मार्ग 272 किलोमीटर रेल्वे मार्गाची लांबी आहे. या ठिकाणी ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. कुठून कुठून? तर उधमपूर ते बारामुला रेल्वे मार्ग. बरोबर, ठीक आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक प्रवासानंतर तब्बल किती वर्षांनी शुभांशु शुक्ला ISS वरती या ठिकाणी जाणार आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तब्बल या ठिकाणी 41 वर्षांनी. विद्यार्थी मित्रांनो, जे काही शुभांशु शुक्ला आहेत ते या ठिकाणी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती जाणार आहेत. 2-3 पॉईंट लिहून घ्या. राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये रशियन सोयुज या यानातून अंतराळामध्ये गेलेले होते आणि अशा प्रकारे जाणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर झालेले होते. त्यांच्या ऐतिहासिक प्रवासानंतर तब्बल 41 वर्षांनी शुभांशु शुक्ला ISS वरती जाणार आहेत, म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. बरोबर, शुभांशु शुक्ला ही भारतीय हवाई दलामध्ये वर्तमानमध्ये पायलट आहेत. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, या प्रश्नाबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की मेन हायलाइट आहे, राकेश शर्मा यांच्यानंतर 41 वर्षांनी शुक्ला अंतराळामध्ये झेपावणार आहेत. ॲक्झिओम 4 मोहीम 14 दिवसाची आहे. भारत, अमेरिका, पोलंड आणि हंगरी या 4 देशांचा या मोहिमेमध्ये समावेश आहे. फाल्कन 9 या रॉकेटच्या साह्याने हे स्पेस स्टेशनकडे जाणार आहे. शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलामध्ये वर्तमानमध्ये पायलट आहेत. हे 4 देश आहेत. या 4 देशांच्या अंतर्गत कोण कोण जाणार आहेत? अमेरिकेकडून टॅगी व्हिटमन, पोलंडकडून स्लावोज उजनास्की, हंगरीकडून तिबोर कापू आणि भारताकडून सुभाष शुक्लाजी. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 100% हा प्रश्न विचारला जाणार. COP33 म्हणजेच COP33 सन 2028 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे? कॉप म्हणजे काय? COP कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. बरोबर, याची 33वी जी काही आवृत्ती आहे 2028 मध्ये. पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. COP कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जागतिक हवामान बदल परिषद 2028 मध्ये भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. याच्या अगोदर लेटेस्ट वाली सांगायची म्हटली तर COP28 2023 मध्ये UAE या ठिकाणी झाली. त्यानंतर COP29 2024 मध्ये अझरबैजान या ठिकाणी झाली. COP30 2025 मध्ये ब्राझील या ठिकाणी झाली आणि COP33 सन 2028 मध्ये भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे, प्रश्न आहे परिषदेबद्दल. तर लेटेस्ट ज्या काही परिषदा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. नारी शक्ती से विकसित भारत हे आयोजित करण्यात आलं समिट दिल्लीमध्ये. 150वी आंतरसंसदीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तानमध्ये. जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. गल्फ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एक्सपो आणि कॉन्फरन्स दुबईमध्ये. आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन सिंगापूरमध्ये. समावेशक भारत शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. इंडिया 6G 2025 ची 3री आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्लीमध्ये. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद रॉटरडॅम नेदरलँड या ठिकाणी.
99 क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये, 51व्या क्रमांकाची वार्षिक G7 शिखर परिषद कॅनडामध्ये आणि COP33 2028 मध्ये भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये कोणते राज्य भारतातील सर्वाधिक ब्लूबेरी उत्पादक राज्य बनलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र हे राज्य या ठिकाणी 2025 मध्ये भारतातील सर्वाधिक ब्लूबेरी उत्पादक राज्य बनलेलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. विशेषतः महाराष्ट्रामध्ये पुणे आणि नाशिकमध्ये ब्लूबेरीसाठी हवामान खूप अनुकूल आहे. येथील हवामान खूप उष्ण किंवा खूप थंड नाही, ज्यामुळे झाडांची जी काही ग्रोथ आहे ती या ठिकाणी चांगली होते. ठीक आहे. अव्वल स्थानी आहे महाराष्ट्र, 2 नंबरला आहे कर्नाटक, 3 नंबरला हिमाचल प्रदेश, 4 नंबरला आहे तमिळनाडू आणि 5 नंबरला आहे उत्तराखंड. ठीक आहे. या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आपल्या राज्याबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 मे 1960 ला. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन 2025 टेनिस स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणी पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कार्लोस अल्काराज असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कार्लोस अल्काराज असं त्यांचं नाव आहे. फ्रेंच ओपन 2025 टेनिस स्पर्धेमध्ये कार्लोस अल्काराज यांनी या ठिकाणी पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे, ज्याची सुरुवात 1891 मध्ये झाली. कोणत्या प्रकारच्या कोर्टमध्ये हे खेळलं जातं? तर क्ले कोर्ट म्हणजेच लाल मातीच्या प्रकारच्या या ठिकाणी कोर्टमध्ये हे खेळलं जातं. संस्करण होतं या ठिकाणी 124वं. ठिकाण आहे रोलंड ग्रॉस स्टेडियम, पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी, आणि स्पर्धेचं दुसरं नाव देखील आहे रोलंड ग्रॉस असे या नावाने देखील ओळखलं जातं. प्रश्न आहे क्रीडा संदर्भात. तर झालेल्या लेटेस्ट जे काही क्रीडा स्पर्धा आहेत, इंडिव्हिज्युअल असतील, टीमच्या माध्यमातून असतील किंवा देशाच्या माध्यमातून असतील, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. 2025चा सुदीरमन कप चीन या देशाने जिंकला. माद्रिद ओपन जे की टेनिस या खेळाशी संबंधित असलेली स्पर्धा आहे, ज्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कॅस्पर रूड या खेळाडूने जिंकलेलं आहे, जो की नॉर्वेचा आहे. महिला एकेरीचं विजेतेपद आरेला सबलेन्का यांनी जिंकलं, जे की बेलारूसचे आहेत. मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा 2025चं विजेतेपद भारतीय रेल्वेने जिंकलं. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे कनकने. 2024-25 UEFA चॅम्पियन्स लीग पॅरिस सेंट जर्मन यांनी जिंकलं. 18वी भारतीय प्रीमियर लीगची विजेतेपद या ठिकाणी RCBने जिंकलं. फ्रेंच ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी, आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2025 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोको गॉफ यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेकडून बिगर बँकिंग वित्तीय कंपनी परवाना मिळवणारी पहिली ई-कॉमर्स कंपनी ठरलेली कोणती आहे? तर NBFC असं या ठिकाणी याचा शॉर्ट फॉर्म होतो इंग्रजीमध्ये. N म्हणजे नॉन, B म्हणजे बँकिंग, F म्हणजे फायनान्शियल, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हटलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. C म्हणजे कंपनीज का कॉर्पोरेशन, एवढं मला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकता. माझं थोडंसं कन्फ्युजन होत आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फ्लिपकार्ट ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही बिगर बँकिंग वित्तीय कंपनी, बरोबर, C म्हणजे कंपनी आहे. RBI कडून NBFCचा परवाना लायसन प्राप्त करणारी पहिली ई-कॉमर्स कंपनी ठरली आहे फ्लिपकार्ट. ठीक आहे. प्रथम घटनेबद्दल बोलण्यात आलं तर बाकीच्या जे काही लेटेस्ट फर्स्ट इन या ठिकाणी गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे. लिहून घ्या. देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव मसाली गाव, पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्राम, पहिले कायमस्वरूपी कलाग्राम उत्तर प्रदेश, पहिला AI युक्त जिल्हा सिंधुदुर्ग, पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड गाझियाबाद, जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन तेलंगणामध्ये, भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा दिल्ली, पहिला कचरा ते वन्यजीव उद्यान नोएडा, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिलं राज्य केरळ ठरलेलं आहे, आणि RBI कडून NBFC परवाना मिळवणारी पहिली भारतीय ई-कॉमर्स कंपनी ठरली आहे फ्लिपकार्ट. पुढचा प्रश्न, भारताने आर्थिक संबंध आणि गुंतवणूकदार संरक्षण वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत एक नवीन द्विपक्षीय गुंतवणूक करार केलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C,
किर्गिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। या ठिकाणी जे काही उद्देश आहे या करारामागचा तो लिहून घ्या। आर्थिक संबंध मजबूत करणे आणि सीमापार गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, बूस्ट देणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे। किर्गिस्तान ज्या देशाची राजधानी आहे बिश्केक आणि चलन वापरलं जातं किर्गिस्तानी सोम। ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा। खालीलपैकी कोणत्या खेळाडूला किंवा खेळाडूचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी वरील दोन्ही। पर्याय क्रमांक ए MS धोनी, पर्याय क्रमांक बी हाशिम आमला, पर्याय क्रमांक सी मॅथ्यू हेडन। या तिघांचा सोबत बाकीच्या दोघा तिघांचा या ठिकाणी ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आणि हा जो काही सन्मान आहे तो मिळवणारा MS धोनी हा भारताचा 11वा खेळाडू ठरलेला आहे। ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे। मग याच्या अगोदरचे 10 कोण कोण आहेत लक्षात घ्या। सुनील गावस्कर, बिशन सिंह बेदी, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, नीतू डेव्हिड, विनू मांकड, डायना एडुलजी, वीरेंद्र सहवाग आणि MS धोनी। ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न। 2025 मध्ये जगातील टॉप 10 स्टार्टअप शहरांच्या यादीमध्ये कोणते शहर अव्वल स्थानावरती होते? तर पर्याय क्रमांक ए सॅन फ्रान्सिस्को। कोणतं? सॅन फ्रान्सिस्को हे या ठिकाणी जगातील टॉप 10 स्टार्टअप शहरांच्या यादीमध्ये अव्वल स्थानावरती कोण आहे? टॉप 3 मध्ये सांगायचं म्हटलं तर 1 नंबरला आहे सॅन फ्रान्सिस्को, 2 नंबरला आहे न्यूयॉर्क आणि 3 नंबरला आहे लंडन। भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बेंगलोर आता जागतिक स्तरावरती 10व्या क्रमांकावरती आहे। ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे। जर या ठिकाणी बेंगलोर 10व्या क्रमांकावरती आहे तर दिल्ली कितव्या क्रमांकावरती आहे? तर 11व्या आणि मुंबई आहे 18व्या। ठीक आहे, पुढचा प्रश्न। भारतातील वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन आधुनिकीकरण या ठिकाणी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक डी उम्मीद पोर्टल। काय नाव आहे? उम्मीद पोर्टल। या ठिकाणी भारतातील वक्फ मालमत्ताचे व्यवस्थापन आधुनिक करण्यासाठी या ठिकाणी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले ज्याचं नाव आहे उम्मीद पोर्टल। उम्मीद याचा फुल फॉर्म काय? युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट। हे पोर्टल वक्फ मालमत्तांच्या पारदर्शक आणि डिजिटल व्यवस्थापनासाठी एक केंद्रीय व्यासपीठ म्हणून कामकाज करणार आहे। पुढचा प्रश्न। कोणत्या भारतीय राज्याने अलीकडेच शालेय विद्यार्थ्यांना स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्याची योजना सुरू केलेली आहे? खूप 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 चांगली गोष्ट आहे। पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर हिमाचल प्रदेश या राज्यातील या ठिकाणी राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्याची योजना सुरू केलेली आहे। या उपक्रमाचा एकमेव उद्देश आहे मुलांमध्ये शाश्वत सवयींना प्रोत्साहन देणे, प्लास्टिक प्रदूषण आणि त्यांचे पर्यावरणावर होणारे हानिकारक परिणाम याबद्दल अवेअरनेस जागरूकता क्रिएट करणे निर्माण करणे हा याच्या मागचा या ठिकाणी एकमेव उद्देश आहे। ठीक आहे, हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना 25 जानेवारी 1971 झाली। मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, राजधानी आहे शिमला। 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयन, पिन व्हॅली आणि सिम्मलबारा आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत पांडोहा, चमेरी आणि नातपा जाकरी। पुढचा प्रश्न। इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि BCCIने भारत इंग्लंड कसोटी मालिकेला काय नाव दिलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे, नाव देण्यात आलं आहे। शेवटचा प्रश्न। 2025च्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये एकूण पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी दुसरा क्रमांक आहे। 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा क्रमांक आहे कितवा? दुसरा क्रमांक। पहिला क्रमांक कोणाचा आहे? चीनचा आहे। भारताने एकूण किती पदके जिंकली? 24 जिंकली। चीनने किती जिंकली? 32 जिंकली। भारताच्या 24 पदकांमध्ये सुवर्ण किती आहेत? 8 आहेत। रौप्य किती आहेत? 10 आहेत आणि कांस्य किती आहेत? 6 आहेत। अशाच प्रकारे अव्वल आला आहे चीन देश। चीनने 32 पदके जिंकले। 32 मध्ये सुवर्ण किती आहेत? 19, रौप्य किती आहेत? 9 आणि कांस्य किती आहेत? 4। अशा या ठिकाणी गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न। उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलेला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला। आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न। पारंपरिक औषध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे? आयुष भारत सारथी, आयुष निवेश सारथी, आयुष्य सारथी की आयुष जीवन सारथी?
तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.